टैक्सी टैक्सी रुको 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 टैक्सी चलो। अरे दरवाजा खोलो अंदर से। चलो चलना है चलो 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 लालबाग चलो। लालबाग मला वाटलं चांगलं अंधेरीचं भाडं असेल. मॉडेलमध्येच डिफेक्ट आहे या गडीच्या. पैसे घेणार ना का फुकट सोडणार आहे? चलो चलो. काय झालं? बाई एक नाही परत बाई. अशा 4 आहेत मुंबईमध्ये. बोलू काय? काय झालं बोला. वा वर मलाच विचारा काय झालं. हे बघा बाई, तुम्हाला जर अंधेरीचं भाडं होतं ना तर बाहेर टॅक्सीवर बोर्ड लावायचा, नाहीतर गिराईक भाषण आधी सांगायचं, बसल्यावर नाही सांगायचं. मग कुठे काय बोलले? कुठे काय बोललात म्हणजे मी खोटं बोलतोय? हा हे बरं आहे, म्हणजे चोर तो चोर वरशीर चोर. हो हे जरा अति होतंय बरं का. काही अति होत नाहीये, मला का हौस नाही भांडायची. तुम्ही विषय काढलात ना म्हणून. हा हो बाई तुम्ही बोला की. हा बोलले का मी? एक तरी शब्द बोलले का? हे म्हणतात तसं एक तरी शब्द बोलले का? ओ तिला काय विचारताय? माझ्याशी बोला. कळलं ना? अहो असं काय करताय? ते खरंच काही बोलल्या नाही. तू गप ग, उगाच तिची बाजू घेऊ नकोस. काय करणार आहे ती? क्या करेगा तुम? हा मला नाही जायचं लालबागला. चला उतरा. बघ बघ बोललो तर की नाही. ओ तुमच्या या अशा वागण्यामुळे ना. प्लीज मी सॉरी म्हणते. तुम्ही राग म्हणून घेऊ नका प्लीज. चला. बाई आहे म्हणून सोडून देते. ओ बाई बाई ये. तू कशाला मध्ये बोलतेस? अहो तुम्ही शांत राहता का? माझं डोकं गरगरायला लागलंय. एकतर मध्ये काय बडबडतात ते कळत नाही. गावी तसेच, एसटीत तसेच, आणि आता टॅक्सीतही तसेच. अशाने वेड लागेल मला. वेड बीड काही समजू नकोस. आपल्या घराण्यात कोणाला वेड नाही लागणार आहे. नाही तुम्हाला वेड, तुम्ही मला. तुम चलो सीधा चलो पहिले. गावात शिव्या द्यायच्या नाहीत. कळलं ना? डाऊन करते याची. उतर आता उतर. माझी बॅटरी डाऊन करताय. ओ उतरणारच आहे. कळलं ना? टॅक्सीत बसून राहायची हौस नाहीये मला. असल्या फालतू टॅक्सीत जीव गुदमरला होता माझा. माझाही. तुमचं तुम्ही बघा. कळलं ना? चला चला. बिल किती झालं सांगा. चला. किती सांगू? कार्ड दाखवा. कार्ड. कळलं ना? त्रासच आहे रेडिएटरचा. त्रास आहे म्हणजे काय? त्रास आहे म्हणजे काय? नियमाने वागणारा माणूस आहे मी. कळलं ना? नियमाने वागणारा. चला. हा हा 45 रुपये. 5 रुपये परत द्यायचे. कळलं ना? परत परत. ए काय बोललीस? काय बोललीस तू आता? काय बोललीस? मोठ्यानं असं बोलतात? हा ओ पिवळा शर्ट. काय आहे? पैसे घ्या सुट्टे. चालतंय कसा ब्रेक आलो. लाईनर चला खराब द्या. आहे याचा. इथे भेटलात वर नका भेटू. काय म्हणालात? काय म्हणालात तुम्ही? ए ओ जाऊ का? मग मी काय थांबून ठेवलं तुम्हाला? निघा ना. जा ना. निघा निघा. ओरडतोय कधी चला का चला चला चला. हा चला. हा माहिती आहे. चला निघा. चला. माझ्याच वाट्याला कशी असं येतात? का वागताय? असं का करताय तुम्ही? मी करतोय आणि ते करतोय ते बरोबर आहे. मी करतोय ते चूक आहे. हा मीच म्हणाले तुम्हाला वेडा, पण मनातला मनात बोलले. तुम्हाला कसं कळलं? आणि खाली म्हणे पक्के आय लव्ह यू. अरे माझं घर आलं यार. ओके बाय. तू थांब ना यार. बापला एक खडूस आहे माझा. मी काम करतो, बुटाची लेस काढतो. बापाने दार उघडला की भस्कन आतमध्ये शिरतो. हा तू थांब. अरे वा कुलदीपक, आज मध्यरात्री जॉगिंगला का? हो ना म्हणणार आहे.
करायचंय. You may leave now. रजा मिळाली ये मीरा, ए मीरा, अगं काय आई? तू नाही, तू जा. टीव्ही बंद कर ग. थांब ग, मस्त क्लायमॅक्स सीन चालू आहे. मीरा, टीव्ही बंद करतेस? काय आहे? काय हे? हा, काय ही मासिक दुपारी वाचायला आणली होती. सगळी बायकांचीच? काय झालं? का हसलीस? सांग. काय तुमच्या बायकांच्या मनात चाललेलं असतं काही कळत नाही. आई शपथ काही करत नाहीये. खरंच काही करत नाहीये. खरंच काही करत नाही. आवाज नको. अगं मगाशी मी म्हणालो ना, एकूणच बायकांच्या बाबतीत म्हणतोय मी. हा, अगं म्हणजे आपली आई, काकू, बनू मावशी, मीरा सकाळी एकटीच आरशात बघून हसत होती. म्हटलं का गं काय झालं? तर नुसतीच हसली. हेच तुम्हा बायकांचं मला कळतच नाही. तुम्ही बोलताय आणि मनात दुसरंच असतं. म्हणजे आमची बेणारे बाई बॉस ग, तिचं तर मला कोडच कळत नाही. का? खडूस आहे? तिथेच तर खरी गोम आहे. म्हणजे सकाळी वेगळीच वागते आणि संध्याकाळी वेगळी. आता तर जत्रेसाठी 4 दिवसाची रजा दिली आहे की नाही? आता का हसलीस? बोलत जा गं. त्याशिवाय मनातलं कसं कळणार? मनात जे असेल ते बोलत जा. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. का? काय रिझर्वेशन केलं तरच बसायला जागा मिळेल. काय जा म्हणाला मॅडम, जा. कुठे चालला आता? वा, सटकायला मंत्रालयाचं एक निमित्त बरं मिळालं. कोण आहे हा? सगळे याच्याकडेच का बघतायत? टार्झन मेला. मॅडम झापतात पण सगळ्या सवलती यालाच देतात. जा म्हणाला पाऊस वेडा, जा म्हणाली वीज मला, पुढचं काही आठवत नाही मला. किती बोलतात या बायका. मरो बोलू दे. कोण थांबते इकडे? मी निघालो. आता बाहेर असंख्य बाईक. ओ नो. श्रीरंग साहेब, ए श्रीरंग, अरे अरे तेली चप्पल आणि चप्पल कशाला चप्पल? पडला म्हणजे माझा हाफ डे पडला. आला प्राणी गेला प्राणी. पाणी घेणे जरा. काय झालं? मेरे सपनों का वो राजा, मेरे दिल का वो राजकुमार, हटा सावन की घटा. आई शपथ, 1.5 फुटाचा आहे हा. वास्तवमध्ये हाच होता. मूर्ती लहान पण कीर्ती महान असणार आहे. काय सुंदर हेअरकट आहे. ए, हात नको लावूस. पिसकटतोय मूर्ख.
ओठावरची मिशी मला फार आवडतात अशी मिशीवाली माणसं. असं वाटतं ना मिशीवाल्याच्या खुशीत. फिर मिलेंगे आफ्टर शॉर्ट ब्रेक. मॅडम मला असं वाटतं तुम्ही चुकताय. देशमुख, लेट मी कम्प्लीट. तुम्हाला असं नाही वाटत तुमच्या हट्टीपणामुळे प्रॉब्लेम जास्त क्रिटिकल होत चाललाय? याला तुम्ही हट्टीपणा म्हणताय देशमुख? अहो तुम्हाला माहित नाहीये या फाईल्स केवढ्या. मी फाईल्स बद्दल बोलत नाहीये मॅडम. मग मी मिस्टर बेनारेंबद्दल बोलतोय. मला वाटतं तुम्ही. एक मिनिट, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याचा तुमचा काही एक संबंध नाहीये. आहे, संबंध आहे. रोज तुम्हाला फोन येतो, तुम्ही लगेच बदलता, तुमची चिडचिड त्रागा सुरू होतो. देशमुख, माहितीये मला सगळं. आणि त्याचा त्रास आम्हाला भोगावा लागतो विनाकारण. आय सी. मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? मला असं वाटतं त्यांना जर पश्चाताप झाला असेल तर. पश्चाताप? त्याने काय होणार आहे? त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. मी नाही भेटू देणार मुलीला त्याला. बघूया काय करतो ते. ती त्यांना नाही, तुम्हाला शिक्षा आहे. हं? ते रोज फोन करणार, त्याचा त्रास तुम्हाला होणार, तुमची चिडचिड होणार, याचा परिणाम तुमच्या कामावर, तुमच्या घरावर, पर्यायाने तुमच्या मुलीवरही होईल. चालेल तुम्हाला? तुमच्या ठिकाणी माझी बहीण असती ना तरीही मी तिला हेच सांगितलं असतं. हो, म्हणून म्हणतो मॅडम, हट्ट सोडा आता. पण प्रत्येक वेळी बाईनच माघार घ्यायची असं कुठे आहे? सांगा ना देशमुख. 6 महिन्याची होती माझी मुलगी तेव्हा हा माणूस सगळ्या जबाबदाऱ्या टाकून निघूनच गेला. काय अवस्था झाली असेल माझी तेव्हा. ज्या वेळेला तिला माझी गरज होती सगळ्यात जास्त, तेव्हा मला बाहेर पडावं लागलं. हे असे पुरुषासारखे कपडे घालून पुरुषासारखं बॉसिंग करणं याची हौस नाहीये मला, अजिबातच नाहीये. फक्त माझ्या मुलीसाठी मला. तिच्यासाठीच होय. अहो तिच्यासाठीच सांगतोय मी, थोडं नमतं घ्या. अहो वाद वाढवण्यापेक्षा तो चर्चेने सुटतो काय पहा. इगो बाजूला ठेवा. अहो अजून तुमची मुलगी लहान आहे. उद्या कदाचित ती मोठी झाल्यावर तिच्याही मनात तुमच्यासारखाच पुरुषांबद्दल तिरस्कार निर्माण होईल. चालेल? संसार हा रबर बँड सारखा असतो. ताणला ना दोन्ही बाजूने की तुटणार. एकानं तरी सैल सोडायला हवा. काय नाही पटते ना तुम्हाला? मग भेटणार ना त्यांना? प्लीज. स्वतःसाठी नाही, मुलीसाठी. हो मी फोन आता. एक मिनिट, मी निघतो. आफ्टर ऑल इट्स युअर पर्सनल प्रॉब्लेम. देशमुख, देशमुख साहेब आज मुळात दिसतायत. चल तिकडे. बस. कोण आहेस तू? मुलगा की मुलगी? कोण आहेस, मुलगा की मुलगी? मुलगा. मुलगा? थांबा आता. नाही मुलगी. तरीच म्हटलं ह्याच्या मनातलं कसं ऐकू येतं? काय? तुझं जाऊ दे. खोटं का बोललीस? सेठनी सांगितलंय की असंच राहायचं, नाहीतर कामावरून काढून टाकणार. मी एकटीच आहे ना. उद्यापासून फ्रॉकवर यायचा. माझ्याकडे फ्रॉक नाहीये. नवीन फ्रॉक घे. काय नाव तुझं? रामू. काय? रमा. चल. एकदम देवामणीच माणूस आहे. बाय. बाय.
आता का हसलीस? काय ग? अगं बोल ना. बोलले ना मनात. कधी? पुरे जणू काही ऐकलंच नाही. पुन्हा एकदा ऐकायचं असं सांगा ना. अगं मनात बोलशील तर ऐकू येईल ना. किती वेळा बोलू? आलं ऐकू? उहुं. आलं ऐकू? आता यांचं पण ऐकू येत नाहीये. नाही येत. या बायका नाही. यस यस सुमन, मी सुटलो. मला काही ऐकू येत नाहीये. मला काही ऐकू येत नाहीये. सुमन, मी सुटलो. देवी पावली सुमन, देवी पावली. खरंच मला काही ऐकू येत नाही. सुमन, काय झालं? अगं माझा त्रास गेला आणि तू रडतेस? म्हणून रडतेस? हो, पण का? कारण आत्ताच तर त्या शक्तीची मला खरी गरज होती. तुला का? मला म्हणजे आत्ताच तर तुम्हाला माझ्या मनातलं कळणं गरजेचं आहे. मला काय हवंय, नकोय, काय खावंसं वाटतंय, कुठे दुखतंय, खुपतंय, हे सगळं तुम्हाला न सांगता कळावं. म्हणजे मला गाभुळलेल्या चिंचा खाव्याशा वाटतात. हा त्याच्या एवढंच ना. अगं मी का म्हणजे तू म्हणजे मी मी खरंच? आई शपथ. सुमन नाही, आता सावकाश. आई शपथ, मी बाप. आई सुमन. अगं मग त्यासाठी रडण्याची काय गरज आहे? आता मला गरज नाही तसल्या कुबड्यांची. मी माझ्या बायकोच्या मनातला आता बरोबर ओळखू शकतो चेहऱ्यावरून. खरंच तुझी शपथ. आता तुला तक्रारीला अजिबात वाव मिळणार नाही बघ. मी एकला जरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. काय झालं? कुणीतरी आहे. काही वेगळंच बोलतायत. पण मला तर काहीच. सुमन. अहो सुमन. अगं नाही, जोडप आहे. स्त्री आणि पुरुष खूप रोमॅन्टिक बोलतायत. अहो आपण नाही, दुसरंच कोणीतरी बोलताय. कोण कोण? अहो झालं तरी काय? किती वेळ भांडायचं आपण? मग काय करायचं? हाय हाय, राणीवाणी दिसते माझी. चला. आई शपथ. ये ना गं, असं काय करतो ना म्हणजे का? आता कोण बघ, यंदाच्या जत्रेला तुला काटाकुट्याचं नवीन. एक जगह जब जमा होती नो मारू का हो याला शंका? या माणसाला काय जाते आमच्यात फिरायला? आमच्या ह्यांना बैलगाडीला झुकल्यावर एवढा त्रास होतो. परवा आले होते, नाकातून भळा रक्त वाहत होतं. एक ठोसा लगावासा वाटतो. नाकातून रक्त काढते तुझ्या. जोखून के एरिया में क्या कर रहा है? चला आपण खेळूया. एका हात